समस्या आहे आणि लोकांना विकत पाणी घ्यावं लागतं. आपण इथले स्थानिक नगरसेवक काय सांगाल? सर्वप्रथम 2005 ते 2015 आयरेगाव हा 1.5 लाख लिटर जलकुंभावर सुरू होता. आज आयरेगावामध्ये 15 लाख लिटरचा जलकुंभ झालेला आहे. जवळपास 1.5 किलोमीटरची 350 mm ची आणि 1.5 किलोमीटर अंतराची जलवाहिनी आयरेगावमध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि आता इंटरनल नेटवर्क सुधारवण्यासाठी आयरेगावमध्ये 2.5 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे. खरं तर 2005 ते 15 ज्यांनी आयरेगाव 25 वर्ष मागे नेलं त्याला पुढे आणण्याचं काम आमचे माननीय नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही केलेलं आहे. आणि जवळपास 90-95% आयरेगावाची पाणी समस्या आम्ही मार्गी लावलेली आहे. आता काही एंड भाग आहे म्हणजे जो भोपरला लागून आहे, इकडे नांदिवलीला लागून आहे, तो आयरेगावाशी कनेक्टेड आहे. तर तिथे अजूनही कनेक्शन्स लोकांचे झालेले नाही आहेत. त्यामुळे लोकांना थोडं ट्रॅव्हल करायला लागतो. त्या भागात जरी तो आपला वॉर्ड नसला तरी तिथेही आम्ही नवीन जलवाहिनी टाकण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच जलकुंभ आता सुरू झाल्या आम्ही तिकडेही लाईन्स टाकणार आहे. त्या भागाला देखील आम्ही पाणी पुरवठा करणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेनं पाणी पुरवठा देत होते, मात्र काही भागामध्ये अनधिकृत चाळी झाल्यात. त्यामुळे सोसायटी असेल किंवा इतर परिसरातला पाणी पुरवठा कमी होतो आणि त्या ठिकाणी पाण्याची लाईन मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे 200 रुपये देऊन ड्रमनी पाणी घेतलं जातं. तेच सांगतोय की 2015च्या आधी अधिकृत नल जोडण्या आयरेगावमध्ये 200-250 होत्या. आज जवळपास 1650 कनेक्शन अधिकृत आहेत. त्यामुळे त्या कनेक्शनला पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु काही लोकांचे टॅक्सेस लागलेले नाहीयेत. काही लोकांनी नव्याने घर परचेस केलेले आहेत. काही भोपर हद्दीतले जे आयरेगावात असल्या जरी आयरेगावाचा तो कनेक्टेड भाग असला तरी त्या बाजूला जो टिवकदादा नगर हा जो परिसर आहे आयरेगावला कनेक्टेड आहे, पण हा पॅनल क्रमांक 30चा भाग आहे आणि त्यामुळे तिथे जलवाहिनीच नाहीये. त्यामुळे आता जलवाहिनी टाकण्याचा तिथे काम सुरू आहे. आताही तुम्ही या रोडनी जाल तर इथे 6 इंचाची नवीन जलवाहिनी आपण टाकलेली आहे. आणि तो जो तुम्ही हा पुढचा परिसर सांगता हा भोपर सुरू होतो याच्या पुढे, तर तिकडेही आपण ही जलवाहिनी घेऊन जाते आणि तिथे हा पाणी पुरवठा आपल्यातर्फे करण्यात येणार.